श्रीमन्महागणाधिपतये नमः। हरि ओम नमः श्रीमद् परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमो नमः। श्रीपुराणपुरुषोत्तमाय हरिहर हिरण्यगर्भेभ्यो नमो व्यासवाल्मीकिशुकपराशरेभ्यो नमो नमः श्रियै नमः सरस्वत्यै नमो गणपतये गुरुभ्यः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिन्यस्वराट् येणे ब्रह्ममृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोन्मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। श्रीदुर्गाङ्कुलदेवतां भगवतीम् आर्याञ्जगन्मातरं श्रीनारायण इष्टदैवतमिदं भक्त्या प्रणम्य ब्रुवे। नानादुःखदपापतापशमनीं सर्वार्थदां सत्कथां पौराणीं तदनुग्रहेषु तमदां वालोचयावद्विदं यं ब्रह्म वेदान्तविदो वदन्ति परं प्रधानं पुरुषं तथान्ये विश्वोद्गते कारणम् ईश्वरं वा तस्मै नमो विघ्नविनाशनाय। पाशाङ्कुशधरा देवीं वीणापुस्तकधारिणीं मम वक्त्रे वसे नित्यं दुग्धकुन्देन्दु निर्मला। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्। विश्वसर्गविसर्गादिनवलक्षणलक्षितां श्रीकृष्णाख्यं परं धाम जगद्धाम नमामि तत्। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरे। राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे। नवनीरदसाम नवनीत प्रिय नवनीरदसाम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम। हरि जय जय राम कृष्ण। गोवर्धनधर गोपाल नरद गोवर्धनधर गोपाल नरद गोवर्धनधर गोपाल।
गोवर्धन धर गोपाल नरतन गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि शरणा शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीन चरणेने करुणा दृष्टि निहारे हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम हरि जय जय राम कृष्ण रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी उतलित ये बाहुली उतलित ये बाहुली उतलित ये बाहुली गमाई माझी रामदास माऊली उतलित ये बाहुली गमाई माझी रामदास माऊली रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली रामदास माऊली दया करे रामदास माऊली बाळ तुझा मी परी मिळवितो बाळ तुझा मी परी मिळवितो बाळ बाळ तुझा मी परी मिळवितो
करुणा सावली, करी करुणा सावली, करी करुणा सावली गमाई माझी रामदास माऊली, करी करुणा सावली गमाई माझी रामदास माऊली, रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली, रामदास माऊली गमाई माझी रामदास माऊली, रामदास माऊली दया करे रामदास माऊली, रामदास माऊली दया करे रामदास माऊली, रामदास माऊली दया करे रामदास माऊली. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा, अनुसूयेच्या सुता नाथा तुझाच रे आसरा नाथा, अनुसूयेच्या सुता नाथा तुझाच रे आसरा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सतत वाहू दे धरा, सतत वाहू दे धरा. विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही अद्री गृही आला नाथा, विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही अद्री गृही आला नाथा, पतिव्रतेच्या पुण्याईने, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे जाहला नाथा, भक्तांसाठी जन्म ही अपुला, भक्तांसाठी जन्म ही अपुला, भक्तांसाठी जन्म ही अपुला, भक्तांसाठी जन्म ही अपुला, भक्तांना उद्धरा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सतत वाहू दे धरा, सतत वाहू दे धरा. कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटाया जनानाथा, कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटाया जनानाथा, दर्शन द्यावे विनवी अनंता, दर्शन द्यावे विनवी अनंता, जोडुनी अपुले करा नाथा, अंत नका हो मुळीच पाहू, अंत नका हो मुळीच पाहू, अंत नका हो मुळीच पाहू, या हो या सत्वरा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सतत वाहू दे धरा, सतत वाहू दे धरा, सतत वाहू दे धरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। वज्रदेही हनुमान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। श्री समर्थ सद्गुरु रघुनाथ स्वामी महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु वागदेव महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया। धनी सा रे 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 साध सा धनी सा रे ग असा साधू संग घडो मज लागे। 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 ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे। ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे। ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होते कृतार्थ अभागिरे।
असा साधू संग घडो मज लागे असा साधू संग ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होते कृतार्थ अभागिरे असा साधू संग बणे हरि भजनी झाला दीनपणे हरि भजनी झाला दीनपणे हरि भजनी झाला मुक्ती पदाचा भागिरे साधू संग घडो मज लागे असा साधू संग घडो मज लागे असा साधू संग असा साधू संग असा साधू संग दिन तनन दीम तनन दे रे ना 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 उदनी दानी दानी दे ना उदनी दानी दे ना दिन तनन दीम तनन दे ना दिन तनन दीम तनन दे ना दिन तनन दीम तनन दे ना नाजर जर 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 दाना दे रे ना नाजर जर 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 दाना दे रे ना नाजर जर 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 नाजर जर 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 नाजर जर 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 दाना दे रे ना नाजर जर 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 दाना दे रे ना धर लगा दिगन धागे दिडगा दिगन धर लगा दिगन धागे दिडगा दिगन उदनी दानी दानी दे रे ना दिन तनन दीम तनन 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 दे रे ना उदनी दानी दे रे ना उदनी दानी दे रे ना दिन तनन दीम तनन दे रे ना दिन तनन दीम तनन दे रे ना दिन तनन दीम नाजर दे 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 दाना दे रे ना नाजर दे 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 दाना दे रे ना नाजर दे 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 नाजर दे 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 नाजर दे 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 दाना दे रे ना नाजर दे 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 दाना दे रे ना धर लगा दिगन धागे दिडगा दिगन धर लगा दिगन धागे दिडगा दिगन उदिन दानी दे रे ना दिन तनन दीम तनन दे रे ना दिन तनन दीम तनन दे रे ना दिन तनन दीम दिन तनन दीम दिन तनन दीम दे ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानेकमूर्तये
निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भक्तवत्सल भक्ताभिमानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्या परमात्म्याला वंदन करून ज्यांच्या सान्निध्यामध्ये आपण सगळे बसलेले आहोत त्या सद्गुरू रघुनाथ स्वामी महाराजांना वंदन करून ज्यांच्यामुळे कीर्तन क्षेत्रामध्ये पाय ठेवला त्या माझ्या गुरुजींना वंदन करून आजचे आमचे दोन्ही उत्तम साथीदार दोघांनाही वंदन करून आणि ज्यांच्यामुळं धर्म सज्जनता माणुसकी आजही या जगामध्ये टिकून आहे असे आपण सगळे अधिकारी श्रोते आपणा सर्वांना वंदन करून वेळेची मर्यादा पाळून पूर्वरंग आणि उत्तर रंग दोन्हीही चांगले करण्याचा प्रयत्न करायचा। कारण वेळेची मर्यादा प्रत्येकालाच आहे ना। प्रत्येक गोष्टीला वेळ असते। येतानाची वेळ ठरलेली होती, जातानाची ठरलेली आहे। मग मध्ये आपण वेळ काढण्यात काय अर्थ आहे? आणि पूर्वरंग आपला व्यवस्थित व्हावा इकडं लक्ष द्यावं म्हणजे उत्तर रंग आपोआप व्यवस्थित होतो। उत्सवाचा आजचा सांगतेचा दिवस आहे। जी काही सेवा आपण त्या भगवंतांच्या चरणाशी अर्पण केली मग त्या भगवंतांकडे जेव्हा सेवा अर्पण केली जाते मंदिरामध्ये जेव्हा आपण येतो उगाच कुणी येत नाहीत बरं का। काहीतरी इच्छा आहे, काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी मागणं आहे। किंबहुना प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्म जे मनुष्य करतो ती फलाची अपेक्षा ठेवूनच करतो आहे की नाही आपण बघायचं। प्रत्येक गोष्ट अशी आहे सकाळी उठल्यानंतर आम्ही चहा पितो म्हटलं विचारलं का हो चहा का पिता का म्हटलं स्वस्तही झाली का काय साखर स्वस्त झाली का सरकारनं चहा पावडर फुकट दिली आम्हाला कारण म्हटलं चहा घेतल्यानंतर थोडं तरतरीतपणा येतो का नाही अपेक्षा आहे ना। काम केलं जातं व्यवसाय केला जातो नोकरी केली जाते फुकट करता अपेक्षा आहे फलाची। तसे या ठिकाणी भगवंतांची सेवा केली काय मागायचं आहे? वास्तविक मागायचं काहीच नाही आहे हो। पण जर समजा मागायचं झालं काय मागावं यादी आमची तयारच असते का मागण्याची। सांगावं लागत नाही बुवा आम्हाला काय मागायचं सगळं आमच्याकडे आहे। मंदिरामध्ये आल्यानंतर 10 मिनिटं 15 मिनिटं त्या देवाच्या समोर बसतो अभिषेका करता। एखादं आवर्तन रुद्राचं म्हटलं जातं
पण त्याच्या बदल्यात आमचं मागणं किती असतं? मम आत्मनः अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी अर्थांच मने स्थित मनोकामना सिद्ध्यर्थम काय हे करतोय? उपकार केले भगवंतावर. आणि हे सगळं कशाच्या बदल्यात? हे 15 मिनिटं बसलोय ना तुझ्या समोर, त्याच्या बदल्यात एवढं सगळं हवं. भगवंत म्हणाले ठीक आहे बाबा ते देईन, पण ते करत असताना तरी मन एकाग्र ठेवलंच का रे बाबा? ते राहत नाही वा. ते कर्म समाप्त होईपर्यंत आमच्या मनात धाकधूक असते बरं. काही मागायचं राहिलं का काय म्हणून शेवटी पुन्हा मागतो. सगळं आटपल्यानंतर नमस्कार करू काय मागतो? रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. हे मागायचं आहे का? आणि हे का मागावं, कसं मागावं कळत नाही. याच्याकरता संतांचे उपकार आमच्यावर आहेत बरं. संतांनी आम्हाला सांगितलं बाबा सच्चित आनंद स्वरूप असणारा परमात्मा आहे. भगवंतांचं वर्णन करताना असं केलं सच्चित आनंद स्वरूप. आणि बाबांनो त्या सच्चित आनंद स्वरूप असलेल्या परमात्म्याची तुम्ही सगळी लेकरं आहात. याचा अर्थ तुम्ही पण भगवंतच आहात ना. सच्चित आनंद स्वरूप असलेला परमात्मा, त्याची असलेली लेकरं, त्याचेच असलेले अंश आम्ही, म्हणजे आम्हीही सच्चित आनंद स्वरूपच आहोत. ईश्वर आणि आम्ही काही वेगळे नाही हो. मग म्हटलं मी जर ईश्वर असेल तर माझं ते ईश्वर स्वरूप मला का दिसत नाही? याचं कारण असं सच्चित आणि आनंद या 3 गोष्टी आमच्यात आहेत ज्या त्याच्याकडे आहेत. आणि त्याच्याशिवायच्या आणखीन 2 गोष्टी आमच्याकडे अधिकच्या आल्या. तो सच्चित आनंद स्वरूप, त्याची लेकरं आम्ही, आम्ही सच्चित आनंद स्वरूप. पण आमचं खरं स्वरूप आम्हाला कळत नाही. याचं कारण आणखीन 2 गोष्टी आमच्याकडे अधिकच्या झाल्या. कुठल्या? नाम आणि रूप. जन्म झाला, 12व्या दिवशी नाव ठेवतात ना, आणि नावावरून त्याचं रूप लक्षात येतं. नाव रूप दोन्ही आमच्याकडं आले द्या. आणि नाम आणि रूप आमच्याकडं आल्यामुळं आमचं खरं जे स्वरूप आहे सच्चित आनंद हे आम्ही ओळखू शकत नाही. संतांचा आमच्यावर उपकार काय येतो? संतांनी विचार केलाय नामरूपामध्ये अडकलेला हा जीव आहे. नामरूपामध्ये अडकलेला हा जीव नामरूपातून बाहेर येण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. म्हणून काय केलं? नामरूपामध्ये अडकलेला जीव नामरूपातून बाहेर यावा याच्याकरता नामस्मरणाची मात्रा संतांनी दिली. नामस्मरणामुळं भगवंत प्राप्त होतात का? विषय वेगळा आहे. पण नामरूपातून बाहेर येण्याकरता नामाचीच मात्रा, जसं व्यवहारामधला दृष्टांत एक समोर ठेवतो म्हणजे लक्षात येईल. एखाद्याला सर्पदंश झाला, तो सर्पदंश झाल्यानंतर ज्याला सर्पदंश झालेला आहे त्या व्यक्तीला दवाखान्यात नेताना आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिथले असलेले डॉक्टर, ते डॉक्टर त्याला काय म्हणतात? इंजेक्शन. आम्हाला शब्द बोलता येत नाही तो, एवढी परिस्थिती आहे. ते इंजेक्शन टोचतात, लस दिली जात. कसली लस आहे?
त्या सापाचं विष उतरण्याकरता म्हणून ही लस दिली जाते की जेणेकरून विष उतरावं. आता ही जी लस दिली जाते ही लस कशापासून निर्माण केली? सापाच्याच विषापासून तयार केलेली ही लस आहे. सापाच्या विषापासून तयार केलेली लस सापाचं विष उतरवण्याकरता डॉक्टर देतात ना, टोचतात ना. पण कुठल्या विषावर कुठलं विष प्रभाव पाडू शकतं हे त्यांना माहिती असतं, म्हणून ते डॉक्टर आहेत व्यवहारात. याचा अर्थ डॉक्टरांकडचं सगळीच औषधं ही विषच असतात. पण ते विष कुठल्या विषावर परिणाम करू शकतं हे त्यांना चांगलं माहिती आहे, म्हणून ते व्यवहारातले डॉक्टर आहेत. तसं इथं अध्यात्मामध्ये संत हे डॉक्टर आहेत. त्यांनी विचार केला, नामरूपामध्ये अडकलेला जीव नामरूपातून बाहेर येण्याकरता लस दिली. कुठली? नामस्मरणाची. म्हणून नामस्मरण करावं नामरूपातून बाहेर येण्याकरता. आणि आम्हाला हा उपदेश केला, देवाकडं मागणं मागायचं आहे काय? असा साधुसंग घडव मजा लागेल. अशा संतांचा सहवास आम्हाला मिळावा की जे संत आम्हाला या भवसागरामधून बाहेर काढतील. त्याच्याकरता संतांचा सहवास. संत सद्गुरू या संतांच्या कृपेमुळे भगवत प्राप्ती होते. माहिती सगळ्या अगदी लहानपणापासून माहिती आहे बरं. आमचे आजोबा आम्हाला लहानपणी शाळेतून आलं की हातपाय धुवायचे, आंघोळ करायचे. पूर्वी आजोबा असताना आम्हाला आंघोळ करावी लागायची. भयंकर कडक सोहळं होत. बाहेरून आल्यानंतर कधी घरात प्रवेश नाही. मागच्या बाजूला जायचं, तिथं धाबळी ठेवलेली असायची, आंघोळ करायची, ते धाबळी लावून घ्यायची, घरात यायचं आणि पहिलं आजोबा बसलेले असायचे. म्हटलं इकडं आहे. आणि तेव्हा आजोबांना उलट उत्तर देणं बिशाद नव्हती हो, माहिती होता परिणाम. कारण पोटात एकतर भूक लागलेली असायची, चहा हा त्यावेळी नाहीत आमच्या लहानपणी. पण घरात जायचंच नाही, इथं बस. आणि तेव्हा काही काही शिकवायचे. त्यांच्या कृपेमुळं जे काही थोडंफार शिकलो या याज्ञिकीतलं, त्यांची कृपा आहे. पण मध्यंतरीच्या काळात काय झालं नाही, म्हटलं आम्हाला हे करायचंच नाही ना. त्यामुळं डोक्यात होतं पण त्याच्यावर थोडासा गंज चढला. या क्षेत्रात पाय ठेवल्यानंतर त्या गोष्टी आठवतात बरं का. आत्ता वाईट वाटतं. ज्ञानाचा सागर होता पण आमची म्हणतात ते काय झोळी फाटकी. त्याचं काय करता हो, नशीब नाही, आप प्रारब्ध असो. पण सांगण्याचं कारण, तेव्हा आम्हाला ओसरीवर बसवून काही स्तोत्र शिकवायचे, काही श्लोक शिकवायचे. त्यामध्ये एक श्लोक होता, लहानपणी पाठ केला. देव कुणामुळे भेटतो? गुरु थोर गी थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, तयाचे कृपे श्री रघुनाथ भेटे. राजाधिराज रामचंद्र महाराज की. संतांची सद्गुरूंची कृपा झाली तर भगवंतांची प्राप्ती आहे. कारण त्यांच्याच हृदयामध्ये संत असतो ना. संत कुठे असतात, देव कुठे असतात, ठिकाण सांगून ठेवलं बरं का आम्हाला. देव कुठे असतो म्हटलं, देवळात असतो का, वैकुंठात असतो का, कुठं असतो? श्लोक ठेवला समोर. पृथ्वी शेष धृताम सशंभुकटकम कैलास कोणे वसन, कैलासोपि दशाननेन तुलितः बद्धोप्यसो वालिना.
वाली राघव शत्रुना युधी जिते विष्णू सतां मानसे तस्माद् विष्णू परायणात् परतरम नान्यत्र लोकत्रये. श्लोक ठेवला. संत कुठे असतात? गावातला पार होता बरं, आणि त्या पारावर काही टवाळकी मुलं टवाळक्या करणार बसलेली चर्चा चालू होती. त्यातला एक मुलगा बाकीच्यांना सांगतोय, म्हटलं आमचं घर एवढं मोठं आहे, गावात एवढं मोठं आहे की एका वेळी 100-200 माणसं सहज जेवायला बसू शकतात, असं मोठं घर आमचं. रस्त्याने हुशार माणूस जातो, त्यानं ऐकलं. तो जवळ आला. बाबा, तुझं घर गावात मोठं आहे, मान्य कर. आता म्हटलं मी काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर देशील? म्हटलं देईन, त्यात काय. ठीक आहे. यानं प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हटलं तुझ्या घरा एवढं मोठं नाही, पण तुझ्या घरापेक्षा लहान 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 घरं अशी ज्या गावामध्ये आहेत, ते गाव मोठं म्हणायचं का घर मोठं म्हणायचं रे? हा म्हणाला गाव मोठं. दुसरा प्रश्न विचारला, अशी अनेक गावं ज्या तालुक्यामध्ये आहेत, तो तालुका मोठा म्हणायचा का गाव मोठा म्हणायचं? आता म्हटलं तालुका मोठा. असे अनेक तालुके ज्या जिल्ह्यामध्ये आहेत, तो जिल्हा मोठा का तालुका मोठा? आता म्हटलं जिल्हा मोठा. असे अनेक जिल्हे ज्या राज्यामध्ये आहेत, ते राज्य मोठं का जिल्हा मोठा? आता म्हटलं राज्य मोठं. असे अनेक राज्य ज्या देशामध्ये आहेत, तो देश मोठा म्हणायचा का राज्य मोठं म्हणायचं? आता देश मोठा. असे अनेक देश ज्या पृथ्वीवर आहेत, ती पृथ्वी मोठी म्हणायची का देश मोठा म्हणायचा? पृथ्वीचा गोल आणून समोर ठेवला तर भारत शोधता येतो का लगेच? बारीक डोळे करावे लागतात, आणि कुठंतरी असं दिसतो, हा भारत. मग म्हटलं पृथ्वी मोठी. आता आमचा म्हणाले पुरा खरा प्रश्न सुरू झाला. पृथ्वी शेषधृताम, ज्या पृथ्वीला तू मोठा म्हणतोय, मोठी म्हणतोय, ती पृथ्वी भगवान शेषाने आपल्या मस्तकावर धारण केली. मग म्हटलं आता पृथ्वीला मोठा म्हणायचा की शेष मोठा म्हणायचा? आता म्हटलं शेष मोठा. ज्या शेषाला मोठा म्हणताना सशंभुकटकम, त्या शेषाला भगवान शंकराने आपल्या गळ्यात धारण केला. आता मोठा कोण? म्हटलं शंकर. ज्या शंकरांना मोठं म्हणतोय, ते शंकर राहतात कुठे? कैलास कोणे वसन. कैलास पर्वत, पूर्ण पर्वतही लागत नाही म्हणाले, एका कोपऱ्यात कैलासाच्या. आता म्हटलं मोठा कोण? आता म्हटलं कैलास मोठा. ज्या कैलासाला मोठं म्हटलं गेलं, कैलासोपी दशाननेन तुलितहा, त्या कैलास पर्वताला लंकाधीश रावणानं चेंडूसारखं हातावर उचललं. मग म्हटलं आता मोठं कोण? आता रावण मोठा, लंकाधीश मोठा. ज्या लंकाधीशाला मोठं म्हणताना बद्धोप्यसो वालिना, त्या लंकाधीश रावणाला एक सवय होती बरं का. सकाळी उठला, बाहेर पडला की समोर दिसेल त्याला सांगायचा मल्लयुद्धालाही. यानं सांगितलं नाही, नाही हारपत्र लिहून दे, मी हरलो. असा एक छंद हारपत्र जमवण्याचा. बरेच गठ्ठे होते बरं का. पण एक दिवस असं दुर्दैव झालं, हा सकाळी जो उठला, बाहेर पडला, आणि याच्या दुर्दैवानं समोरून वानरराज वालींची स्वारी आहे. चतुस्नाना करता म्हणून बाहेर पडलेला. वालीला बघितलं आणि हाक मारली. ओळखलं नाही बरं का. ए मरकट म्हणून हाक मारली. कोणाबरोबर बोलतोय, काय करतोय काही समजा. वाले थांबलेत. मल्लयुद्धालाही वालीने सांगितलं, बाबा स्नाना करता निघालोय, स्नान आटपायचं आहे, संध्या आटपायची आहे, अन्निक आटपायची आहे, माझं सगळं आटपलं की मल्लयुद्धाला येईन. जमणार नाही आत्ताच, नसेल हारपत्र लिहून द्या.
नाईलाज झालाय वालीचा, मल्लयुद्ध केलं रावणाबरोबर आणि रावणाला चित केलंय त्या मल्लयुद्धामध्ये, काखोटीला मारला, चतुसमुद्राचं स्नान केलं वालीनं. घरी आला आणि घराच्या अंगणामध्ये आल्यानंतर लक्षात आलंय, अरे जिन्नस काखोटीलाच राहिला. हात वरती केला, बाददिश खाली पडलाय रावण. त्या रावणाला असा उचलला, जसं झुरळ उचलतो ना घरातला, तसा त्या रावणाला वालीने उचलला आणि आतमध्ये असलेला या वालीचा मुलगा अंगद त्यावेळी पाळण्यामध्ये होता, त्याच्या पाळण्यावर खेळण्यासाठी टांगून ठेवलाय. अतिशयोक्ती वाटते ना? काय बुवा फेकता, काय बुवा फेकता. पण रामायणामध्ये उल्लेख आहे बरं का, ज्यावेळी शिष्टाई करता अंगद लंकेमध्ये गेला होता, त्यावेळी रावणाला विचारलं ज्ञान, म्हटलं ओळखलत का? नाही म्हणाला. कसं ओळखणार तुम्ही म्हणा, तुम्ही मला ओळखलत नाही पण मी तुम्हाला ओळखलंय. आठवतंय का, आमच्या वडिलांनी तुम्हाला आमच्या पाळण्यावर टांगला होता. ही आठवण करून दिले अंगदानं त्यावेळी. मग म्हटलं बद्धोप्यसो वालीना, त्या रावणाला वालीनं बंधन केलं. आता मोठा कोण? आता म्हटलं वाली मोठा. वाली राघव युध जिते, ज्या वालीला मोठं म्हणताय त्या वालीला प्रभू रामचंद्रांनी एकाच बाणामध्ये ठार मारलाय. दुसरा बाण सुद्धा लागला नाही, म्हणून त्याला रामबाण म्हणतात बरं. एकाच बाणात काम. म्हणून आमच्याकडे पद्धत आहे, पाटील येतात ना, इथे अमुक अमुक रोगावर रामबाण इलाज केला जाईल. रामबाण म्हणजे झाला तर झाला, नाही तर झाला, दोनापैकी एक निश्चित. म्हणून रामबाण, एकाच बाणानं काम केलं. आता कोण मोठा? आता म्हटलं राम मोठे. म्हटलं राम कोणाचे अवतार? म्हटलं महाविष्णूंचे. मग आता महाविष्णू कुठे राहतात? विष्णू सताम मानसे. गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्या. 80 वर्ष होऊन गेलेत बरं का. आयुष्यामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या भक्तीशिवाय दुसरं काहीही यांनी केलेलं नाही. आंधळे आहेत. 80 वर्ष झाली आणि 80 वर्ष झाल्यानंतर यांना अशी इच्छा झाली की ज्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णांनी लीला केल्या त्या वृंदावनामध्ये जावं आणि तिथली धूळ आपल्या डोक्याला लावावी. आपल्या सगळ्या शिष्यांना बोलून दाखवले. म्हटलं मी वृंदावनात निघालोय बरं. काही जणांनी सांगितलं, म्हटलं अहो गुरुजी आता म्हातारे झालात तुम्ही, 80 वर्ष होऊन गेली, आता तुम्ही एकटे जाताय म्हणता, वाटेत काही कमी अधिक झालं तर? हसलेत बरं. आणि याने विचारलं, म्हटलं जन्माला आल्यापासून आत्ता 80 वर्षापर्यंत माझा चरितार्थ किंवा माझं संगोपन तुम्हीच केलं का रे? मग आत्तापर्यंत ज्यानं मला सांभाळलं तो बघेल माझं काय करायचं ते. निघाले. गोष्ट लक्षात आली असेल, उत्तर भारतामध्ये होऊन गेलेले संत आहेत सूरदास महाराज. निघाले. जाता 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 दुपारची वेळ, एका ठिकाणी अशी परिस्थिती की आता ही 4 पावलं पुढं गेले की खाली खोल दरी आहे, त्या खोलीमध्ये हे पडणार, दगडावर डोकं आपटणार, मरणार आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि तिकडं द्वारकेत गोपाल कृष्णांच्या हृदयात कालवा कालव झाली. हो, निघाले. वाचवलं पाहिजे, विलंब लावला नाही. काय केलं? 8 वर्षाच्या बटूचं रूप घेतलंय. नुकतंच मौंजी बंधन झालंय, भस्म धारण केलंय, गळ्यामध्ये जानवा आहे, लंगोटी नेसलेत, शेंडी आहे डोक्यावर. अशा अवस्थेमध्ये येता येता हाक मारली, आजोबा अहो कुठे निघालात? सूरदास महाराज म्हणाले, वृंदावनला निघाल. आजोबा वृंदावनात? नशीब मी आलो वेळावर. म्हटलं काय झालं? अहो म्हटलं 2 पावलं पुढं गेला असतात का? म्हटलं मेला असतात, खाली खोल दरी आहे पुढं, कुठं जात आहे? चला म्हणाले मी तुम्हाला वृंदावनाचा मार्ग दाखवतो. म्हणून सहज हातात घेतला बरं का यांचा. चालता चालता चालता
गोपाल कृष्णांच्याही लक्षात आलं बरं का, सूरदासांनी आपला हात याच्या हातातून सोडवून घेतला. आंधळ्या लोकांचं एक गमक असतं बरं, स्वतःचा हात तुमच्या हातात देत नाहीत कधी. का? विश्वास नसतो, ढकलून दिलं तर. म्हणून तुमचा हात पकडतात, ढकललं तर मी पडेन पण एकटा नाही, तुमच्या सकट. त्यामुळे सूरदासांनी आपला हात गोपालकृष्णांच्या हातातून सोडवून घेऊन त्याचा हात कधी पकडला त्यांनाच कळलं. बोलत 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 आलेत, हमरस्ता लागला आणि गोपालकृष्ण म्हणाले, आजोबा आता हा जो रस्ता आहे ना, इथून सरळ तुम्ही गेलात का वृंदावनात जाल, कोणालाही विचारण्याची गरज. आणि मग लक्षात आलं, हात पकडला. भगवान म्हणाले, म्हटलं हात सोडा आजोबा, जायचंय, उशीर झालेत, जेवणाकरता भोजनाकरता जातोय, यजमानांकडं वाट बघतायत, उशीर झाले तर उगीच माझ्यामुळं उशीर झाला म्हणून रागावतील, हात सोडा. सूरदास म्हणले, नाही सोडणार. सूरदासांच्या डोळ्यात पाणी आलंय. कृष्णा, अरे आयुष्य तुझ्या भक्तीमध्ये मी खर्च केलाय, तुला काय वाटलं मी ओळखलं नाही? गोपालकृष्ण म्हणाले, आजोबा अहो वय बघा तुमचं, मी 8-9 वर्षांचा आहे आणि तुम्ही जो कृष्ण म्हणताय ना, कृष्ण वगैरे कुणी नाही बरं का, मी ब्राह्मण आहे, भोजनाकरता जातोय, दुपारची वेळ आहे, सरळ सांगतोय माझा हात सोडा. मला कठीण नाही आजोबा तुमच्या हातातून हात सोडवून घ्यायला, पण उगीच तुम्ही पडाल, अजूनही विचार करा. सूरदास म्हणला, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. 2-4 वेळा सांगून बघित आणि गोपालकृष्णाने जोराचा धक्का दिला, हात सोडवून घेतलायत. सूरदास पडलेत. गोपालकृष्ण धावत धावत पलीकडं गेलेत. कमरेवर हात ठेवून हसत विचारलं, म्हटलं आजोबा हात सोडणार नव्हतात ना, सोडलात का नाही? 80 वर्ष होऊन गेलेले सूरदास पडलेत, डोक्याला दगड लागलाय, जखम झाली, रक्त वाहतय, तशाही अवस्थेत उठून उभे राहिलेत. जखमेवर हात दाबून धरलाय आणि हसत विचारलंय, कृष्णा अरे माझ्या हातातून हात सोडवून घेतला त्यास कसला मोठेपणा आहे रे, पण मी तुला माझ्या हृदयात बंद करून ठेवलाय, तिथून जाऊन दाखवशील? हृदयाचा बंदीखाना केला आत विठ्ठल कोंदियाला, तिथून जाऊन दाखवशील? तर तू खरा. धावत आले, त्याने सूरदासांना मिठी मारले. सूरदासा नाही, तुमच्या हृदयामधून बाहेर पडणं मला शक्य नाही आहे. विष्णू सताम मानसे, संतांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, म्हणून संतांना शरण जायचं आहे आणि त्याच्याकरता मागणं हेच मागायचं. असा साधू संघ घडव मजा लागी, भगवंतांकडं बाकी काही मागू नका, तो संतांच्या सहवासामध्ये राहायचं आहे. आता संत कोणाला म्हणावे, ओळखायचे कसे संत, व्याख्या काय? आडनाव ज्यांचं संत आहे ते संत आहेत का? त्याच्याकरता केवढा अभंग लिहून ठेवला आहे आमच्या तुकाराम महाराजांनी बरं का. आडनावाच्या संत म्हणजे संत नव्हेत. मग म्हटलं त्यांचे नातेवाईक ते संत का? संतांचे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं का. नव्हती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व, नव्हती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व, नव्हती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. आडनावाचे संत ते संत नव्हेत. पुढचा प्रश्न विचारला, ते गाणी लिहितात ते संत का? काही देवावरची गाणी लिहिली म्हणून त्यांना संत म्हणावे? 700, 800, 1000 वर्षांपूर्वी ज्या संतांनी साहित्य निर्माण केलं त्याला अभंग म्हटलंय. आज 2024 साली सुद्धा त्याच गोडीनं म्हटलं जातं, म्हणून ते अभंग आहे. आम्ही एखादी कविता केली, एखादं गाणं लिहिलं, आज छापून येतं आणि दुसऱ्या दिवशी तो कागद त्या भजेची पुडी बांधण्याकरता जातो बरं का तिकडे. ही आमच्या कवितेची किंमत आहे, गाण्याची किंमत आहे. मग आम्ही संत आहोत?
नभती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व, नभती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. संतांचे ते आप्त, संतांचे ते आप्त नवती संत, संतांचे ते आप्त नवती संत, नवती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. नवती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. संतांचे ते आप्त नवती संत. मग संत कुणाला म्हणावे थोडक्यात समोर ठेवतो बरं. खरे संत कोण, खरे भक्त कोण, कुणाला म्हणावे. भूपर्यंको, भूपर्यंको निज भुजलता कंदुकम खंवितानम. संत कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं. भूपर्यंको पहिलं लक्षण सांगितलं बरं का. आम्हाला समजा झोपायचं असेल तर आम्हाला गादी लागते का नाही. आणि ती सुद्धा गादी अशी मऊ लागते बरं का. जरा कुठं घट्ट झालं नाही चालत आम्हाला. पण खरे संत आहेत, भक्त आहेत, ते म्हणतात कशाला हवी गादी हो. भूपर्यंको निज भुजलता कंदुकम खंवितानम. दीपश्चंद्रः विरतिवनिता लब्धयोगः प्रमोदः. ते म्हणतात गादीची काय गरज आहे. भगवंतांच्या कृपेनं आम्हाला गादी मिळाली. कोणती. भूपर्यंको. भू म्हणजे जमीन, पृथ्वी. पृथ्वी हीच आमची गादी आहे. झोपा कुशाल, कुठेही झोप. पुढं म्हणाले बरं का. कंदुक, कंदुक म्हणजे उशी. आम्हाला उशा लागतात झोपण्याकरता. जरा जाड झाली, जरा कमी झाली की दुसऱ्या दिवशी मान वाकडी करूनच चालतो रस्त्यात. काय झालं म्हटलं, रात्री काहीतरी बहुतेक उशीत गडबड झाली. पण खरा भक्त आहे, खरा संत आहे, तो म्हणतो कशाला हवी उशी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना. तुकाराम महाराज विचारतात आम्हाला, कर असता हो आपणा पाशी, 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 हात असता कर असता, कर असता हो आपणा पाशी. कर असता हो आपणा पाशी, मग कशाला पाहिजे उशी, मग कशाला पाहिजे उशी, कशाला पाहिजे उशी, मग कशाला पाहिजे उशी. कर असता, कर असता हो आपणा पाशी, मग कशाला पाहिजे उशी. भूपर्यंको निज भुजलता कंदुकम. पृथ्वी हाच पलंग आणि दोन्हीही हात डोक्याखाली घेऊन शांत झोपणं भगवंतांच्या चिंतनामध्ये. हा खरा भक्त आहे, खरा संत आहे. आणि खंवितानम. आम्हाला जर एखादा कार्यक्रम करायचा झाला तर पहिली ऑर्डर जाते बरं का मंटपवाल्याकडे. मंटप घालायचे. संत म्हणतात कशाला हवा मंटप, काय गरज आहे. भगवंतानं तयार केलेलं एवढं मोठं छत आहे ना, छत आकाशाचे. खंवितानम. खम म्हणजे आकाश. त्या आकाश हेच छत आहे आमचं. दुसऱ्या छताची मंटपाची गरज नाही. म्हटलं मग दिवा, आम्हाला दिवे लागतात, लाइटिंग लागतं, त्याच्याशिवाय जमत नाही. सगळीकडे लाख 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 असलं तरच आम्हाला दिसतं. आता बारीक प्रकाशात आम्हाला दिसत नाही. लाईट जरा गेले तरी केवढी हाल हाल होतात आमचे.
पण खरे संत भक्त विचारतात, काय गरज आहे हो? दीपश्चंद्र हा भगवंताने लावलेला एवढा दिवा आहे ना, चंद्र हाच दिवा आहे, दुसऱ्या प्रकाशाची काय गरज? शरद ऋतूमध्ये असणारं त्या चंद्राचं चांदणं किती शीतल आहे. गरज आहे दिव्याची? आम्हाला लागतात, पण खऱ्या भक्तांना संतांना नाही लागत. विरती वनिता, जो भगवंतांचा भक्त आहे, जो संत आहे, साधू आहे, विचारलं लग्न केलं? हो म्हणतात, केलं. कुणाबरोबर? विरक्ती नावाच्या स्त्रीबरोबर लग्न केलं. विरक्ती ही स्त्री आहे आमची, आणि त्या विरक्तीपासून जो आम्हाला मुलगा झाला ना, लब्ध योग प्रमोद, त्या विरक्ती नावाच्या स्त्रीपासून आम्हाला जो मुलगा झाला, आनंदच आनंद आहे. नावच आनंद, दुःख नाहीच, ब्रह्मानंद. हे खरे संत आहेत बरं का. अशा संतांच्या पायी शरण जायचं आहे, अशा संतांचे पाय धरायचे आहेत. आमचा थोरले स्वामी सांगून ठेवतात ना, सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, तेच उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. संतांच्या संगतीमध्ये राहायचं आहे, जन्म संतांच्या संगतीमध्ये घालवायचा आहे. विचार केला ना तर आम्हाला सांगून ठेवलं बरं का, जन्माला आल्यानंतर शेवटपर्यंत संगती कोणाचीही करू नकात. संगती कोणाचीच करायची, चांगल्याची नाही, वाईटाची नाही. का? संगतीचा परिणाम सांगता येत नाही. एक कीर्तनकार होते बरं का, उत्तम कीर्तनकार, प्रसिद्ध आहे. मंदिरामध्ये 10 दिवसांची कीर्तनं चाललेत, तुडुंब गर्दी कीर्तनाला. आणि त्या कीर्तनाला एक व्यक्ती यायची, अतिशय श्रीमंत. जागा ठरलीच होती, बुवांच्या बाजूला येऊन बसायची. 3-4 दिवस झाले आणि एक दिवस त्या व्यक्तीनं बुवांना विचारलं, म्हटलं बुवा तुमची कीर्तन अतिशय सुंदर आहे, अप्रतिम. रोज मी कीर्तनाला येतो, रोज कीर्तन ऐकतो, कीर्तन संपू नये असं वाटतं. म्हटलं उद्या तुम्हाला वेळ आहे? म्हटलं आहे. आमच्याकडं याल जरा, तुमचे पाय लागून देत, पाय धुवू आमच्या घराला लागले तर बरं होईल. येतो. किती वाजता आहे? मुलाला पाठवतो. 10 वाजता सांगितलं. दुसऱ्या दिवशी 10 वाजता मुलगा आला, बुवा निघालेत मुलाबरोबर. बाजारपेठेतून जात आहेत, एक 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 दुकान मागं पडत आहे. बाजाराच्या एकदम शेवटची टोकाला आले आणि एका घरासमोर उभा राहिला तो मुलगा आणि सांगितलं, बुवा आमचं घर आलं बरं का, या. सहज बुवानी वरती बघितलं बरं का, सहज, मनात नव्हतं, पण वर बघितलं, तो वरती पाटी दिसली. कोणची पाटी? देशी दारूचे दुकान. पाटी बघितली, पण बुवांनी विचार केला, तिथं समजा तर ती पार्टी आहे, मी काय दारू पितोय का नाही. आतमध्ये गेले. त्या मालकानं स्वागत केलं, बसण्याकरता आसन दिलं आणि दुकानातल्या एका पोऱ्याला पाठवलं. म्हटलं अरे त्या बाजूच्या हॉटेलमधून चांगल्यापैकी मसाला वगैरे घालून दूध घेऊन ये बरं का, गरम गरम बुवांकरता, बुवांना हवं आहे म्हणून सांग. तो त्याप्रमाणे ते दूध घेऊन आला. दुधाचं भांडं या बुवांच्या समोर ठेवलं. बुवांना म्हटलं घ्या दूध, घ्या तुमच्याकरता आणलंय, बरं झालं आलात, आनंद वाटला. आणि समोर आपण बसलाय गप्पांसाठी. बुवानी तो दुधाचा ग्लास भांडं होतं उचललं, तोंडाला लावलंय आणि एवढ्यात दुकानाच्या समोरून त्याच गावातली चंडाळ चौकडी जात होती. त्यांनी बघितलं आतमध्ये, एकाचा लक्ष गेला आणि त्यानं बाकीच्यांना दाखवलं. म्हटलं बघा बुवा आहेत कीर्तनकार, संध्याकाळी मंदिरामध्ये कीर्तन करतात, येऊन उपदेशाचे डोस पाजतात. अमकं करू नका, तमकं करू नका, हे करू नका, ते करू नका. आपण काय करतायत बघा.
यांनी संपूर्ण गावामध्ये दवंडी दिली. परिणाम काय झाला हो? आत्तापर्यंत कमावलेलं जे नाव होतं संगतीमुळं गेलं ना. कुणाची संगती केली? वास्तविक दारू प्याले होते का? नाही, दूध प्यालेत, पण संगती केली कुणाची? दारू विक्रेत्याची. दारू विक्रेत्याची संगती केल्याचा परिणाम हा आहे. म्हणून संगत कुणाचीही नको आहे. चांगल्याची नको, वाईटाची नको. प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठ महामुनींना विचारलंय, म्हटलं गुरुजी कुणाची संगती करावी? म्हटलं रामा संगती कुणाचीच नको. दृष्टांत दिलाय बरं. पहिला दृष्टांत दिला अग्नीचा. वास्तविक अग्नी म्हणाले हा स्वतंत्र आहे, सर्वतंत्र आहे, पण तो अग्नी संगती करतो कुणाची? त्या लोहाराकडे. तो अग्नी लोखंडाची संगती करतो आणि लोखंडाची संगती त्या अग्नीनं केल्याचा परिणाम स्वतंत्र असलेला हा अग्नी पण त्या लोखंडाच्या संगतीमुळं घणाचे घाव त्याला खावे लागतात. वसिष्ठ महामुनी म्हणाले म्हणून संगत नको आहे. स्वतंत्र असलेला हा जीव पण या जीवानं संगती केली या जडदेहाची आणि जडदेहाची संगती केल्याचा परिणाम प्रपंचातला सुखदुःखाचे दणके त्या जीवाला कोणताही दोष नसताना सहन करावे लागतात. म्हणून संगती कुणाचीही नको आहे. पण प्रभू रामचंद्रांनी विचारलं, म्हटलं संगतीशिवाय राहणार कसे वा? आणि त्यावेळी वसिष्ठ महामुनी म्हणाले, म्हटलं रामा जर संगती करायचीच असेल तर संगम संतस्य भेषजम, संतांची संगती करा, दुसऱ्या कुणाचीही नको आहे. संतांच्या सहवासामध्ये राहा आणि संतांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्यांनी काहीतरी सांगावं अपेक्षा नकोच आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द हे आमच्या जीवनाच्या उद्धाराकरता पुरेसे असतात. म्हणून संतांच्या सहवासात जावं, त्यांचे पाय धरावेत, त्यांच्या सहवासामध्ये बसावं, त्या गोष्टी ऐकाव्यात आणि आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्यावा. याच्याकरता आम्ही प्रपंचामध्ये अडकलेले जीव या प्रपंचामधून बाहेर पडावं. नवे नवे संसारातूनही बाहेर पडण्याकरता आम्हाला उपदेश केलाय बरं. कारण जन्म मृत्यू हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. जन्माला येणार केव्हा तरी आटपणार. स्वामींनीच लिहून ठेवलंय ना, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. काही केलं? जन्माला येऊ. जन्माला यायचं, मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. म्हणून एक आडनाव आम्हाला कॉमन दिलं बरं का, डू डाय डू, कर मर कर. कर्म करा, योगानं मरा. कर्म तुमच्याबरोबर येतात, त्या कर्माच्या योगाने पुन्हा जन्म घ्या आणि जन्म घेतल्यानंतर पुन्हा कर्म करा, कर्माच्या योगानं मरा, पुन्हा या. चालूच आहे ना. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे का? कारण या प्रपंचामध्ये प्रत्येक ठिकाणी फजिती आहे बरं. आम्हाला प्रश्न विचारला तुकाराम महाराजांनी, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा, किती वेळा, किती वेळा, किती वेळा, किती वेळ. खूप वेळा विचारलंय बरं का, म्हणून खूप वेळा म्हणतोय. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा, किती वेळा, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती वेळा, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. प्रत्येक पावलावर फजितीचा जन्म आहे. हे होऊ नये याच्याकरता संतांची संगत. रूपक आपल्यासमोर ठेवतो आणि पूर्वरंगाला पूर्णविराम देतो बरं. रूपकातून दृष्टांत दिलाय. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर क्रमन लक्षात ठेवायचे बरं. काम,
क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आपल्या अंतरंगामध्ये आल्यामुळं आम्ही आमचं खरं स्वरूप ओळखू शकलो नाही. आता हे समीकरणात मांडायचं तर कसं मांडायचं? ईश्वर स्वरूप बरोबर मनुष्य वजा विकार. शरीरातून विकार तुम्ही बाहेर काढून टाकलेत की तुम्हीच देव आहात हो, आणखीन कोण दुसरा देव नाहीच आहे. मग हे जे षडविकार आहेत, काम, त्याच्यापासून क्रोध, त्याच्यापासून लोभ आहे. कामापासून क्रोधाचा जन्म झालाय, क्रोधापासून लोभाचा जन्म झाला. मग व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर लोभ हा कामाचा नातू झाला ना. हा लोभ वाढतोय बरं का. वाढता 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 25 वर्षांचा झाला. गद्धे 25 चालू झाली आणि कामाजीरावाने ॲडव्हर्टाईज सुरू केली. आमच्याकडं प्रकरण एक आहे, विवाह योग्य, बघण्यामध्ये जर समजा एखादी कोणी असेल सांगा. तेनेप्रमाणे कामाजीराव स्वतः पत्रिका बघतायत. कुठं गुण जुळत आहेत, रूप जुळत नाही. कुठं रूप जुळत आहे, गुण जुळत नाहीत. होता होता एक पत्रिका जमली, लग्न ठरलं. मुलीकडच्या लोकांनी सांगितलं, म्हटलं लग्न आमच्या घरी लावून देणार. चालेल. कामाजीराव तयार झाले, वऱ्हाड घेऊन गेले. आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी विवाह झालाय लोभाचा. लग्न झालं, वरात लागली. कुठल्याही प्रकारची कमतरता कामाजीरावाने ठेवलेली नाही बरं का. नातवाचं लग्न आहे. आणि वरात आल्यानंतर आता पुढचा कार्यक्रम लक्ष्मीपूजन. त्या लक्ष्मीपूजनाकरता नवदंपत्य बसलंय. तो लोभ आणि त्याची झालेली बायको दोघे जण बसलेत. गणपती पूजन झालं आणि ते गुरुजींनी सांगितलं, म्हटलं ते तांदूळाचं ताट पाटावर घ्या, हातातल्या अंगठीनं लिहा श्री गणेशाय नमः. सगळं झालं. मम अस्य भार्याः व्यावहारिक नाम इथपर्यंत आले. आणि आता म्हणाले नाव काय ठेवणार ते लिहा या ताटात. नाव काय ठेवायचं ते लिहा. ऐकले शब्द कुणी? कामाजीरावाने. मंडपात एका बाजूला होते पण जुनं हाड आहे, बरोबर शब्द ऐकायला आले. तिथूनच ओरडले, म्हटलं ए नाव मी सांगणार ते ठेवायचं बरं का. हा नातू बसलेला मनात विचार करतो, लग्न माझं, बायको माझी, इथं बसलोय मी. पण बोलू शकत नव्हता. पूर्वीचा काळ ना, उलट उत्तर द्यायचं नाही, बोलायचं नाही, हे संस्कार होते त्यावेळी. नको बोलूया आपण. आणि कामाजीराव आले. म्हटलं हे बघ नाव असं ठेव. ती जुनी नावं नकोत बरं का. ते गंगा, गोदावरी, नर्मदा, काशीबाई असलं ना, नवीन नाव. त्याला बरं वाटलं. म्हटलं ठीक आहे, म्हणजे आजोबा आमचे आधुनिक विचारांचे आहेत, हरकत नाही. नाव काय ठेवू? आणि कामाजीरावने सांगितलं, म्हटलं नाव ना ममता ठेवू. ममता नाव ठेवलंय, ममता. आणि लोभ आणि ममता यांचा प्रपंच चालू झाला. प्रपंच चालू झाला. वर्ष दीड वर्ष गेलंय आणि या ममताबाईने एका कन्येला जन्म दिला. अतिशय सुंदर असलेली ही मुलगी कन्या. काय कामाजीरावांना आनंद झाला हो. संपूर्ण गावामध्ये हत्तीवरून साखर वाटली बरं का. प्रत्येकाला सांगितलं 12 दिवस झाले की 13व्या दिवशी आमच्याकडे नामकरण समारंभ आहे, बारशाचा कार्यक्रम. कुणीही घरामध्ये जेवण करायचं नाही, सकाळपासूनच आमच्या घरी या, प्रत्येकाला आमंत्रण. मुलगी झाली म्हणून तोंड वाईट केलं नाही बरं का. त्याप्रमाणे दिवस उजाडला. सगळ्याजणी आपले येत आहेत, आले. कार्यक्रम झाला दुपारचा. संध्याकाळचा कार्यक्रम. पाळणा सजवला आहे स्वतः कामाजीरावांनी. आणि आता पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम. सगळ्या सुवासिनी स्त्रिया जमल्या आहेत. गोविंद घ्या, गोपाळ घ्या. झालं. त्या पाळण्यामध्ये त्या मुलीला ठेवलं. बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं, म्हटलं ममताबाई आता नाव सांगा. कानामध्ये काय ठेवणार ते नाव ठेवायचं. शब्द ऐकलेत कामाजीरावांनी. म्हटलं पणती माझी आहे, मी पणजोबा आहे, नाव मी सांगणार ते ठेवायचं. आलेच समोर. काय नाव ठेवू? नाव असं ठेव की नाव ऐकल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे ही कोणाची मुलगी आहे आणि कोणाची पणती आहे, असं नाव ठेवाय.
अगोदरही कोणी नाव ठेवलं नसेल, पुढेही शक्यतो कोण ठेवणार नाही असं नाव ठेवायचं. म्हटलं काय ठेवू? म्हणून कामाजीरावांनीच सांगितलं, म्हटलं नाव ना फजिती ठेव. फजिती नाव ठेवलं. अतिशय गुटगुटीत असलेली 2.5-3 महिने झाले, 4 महिने झाले बाळसं घेतलं त्या मुलीनं. जो त्या घरात येतोय ना, प्रत्येकजण त्या मुलीला उचलून घेतोय, पटापट मुके घेतोय, माझी फजिती माझी फजिती, खाली ठेवायलाच तयार नाही. अशी 5 वर्ष गेली बरं का, 5 वर्ष. आणि 5 वर्ष गेल्यानंतर कसलंसं निमित्त झालं आणि फजितीनं देह ठेवला, इहलोक सोडला. एकच रडारड चालू झाले. आणि त्याच वेळी एक माणूस बाहेरून जात होता बरं. बघितलं रडतायत, आतमध्ये आला. कामाजीरावच दृष्टीला पडलेत. म्हटलं काय झालं? घडलेली घटना सांगितली. यानं विचारलं, म्हटलं तुमचा नातू जिवंत आहे ना? लोभ म्हटलं आहे. आणि म्हटलं तुमच्या सोनबाई ममताताई, म्हटलं त्याही आहेत. दोघंही जिवंत आहेत ना? हो. म्हटलं बरोबर. हसायला सुरुवात केली, जोरात हसतो. म्हटलं हसता का? का हसू नको? अहो म्हटलं काळजी करू नका, एक फजिती गेली म्हणून बरं का. लोभो यदि चिरायुस्ते स्नुषैव ममता तथा जहि चिंताम द्विजश्रेष्ठ फजितीस्तु पदे पदे. जोपर्यंत अंतरंगामध्ये चित्तामध्ये लोभ आणि ममता जिवंत आहे, तोपर्यंत प्रत्येक पावलावर या प्रपंचामध्ये फजिती आहे, लक्षात घ्या. म्हणून याच्यापासून निवृत्त व्हायचं आहे, काहीच नको आहे. आणि हे होण्याकरता संतांची संगती आवश्यक आहे. म्हणून संतांचा सहवास आम्हाला लाभावा, त्याच्याकरता मूळ पदामध्ये आम्हाला उपदेश केला. आणि असा सहवास लाभल्यानंतर काय होतं, थोडक्यामध्ये चरित्रभाग उत्तरांगामध्ये बघायचा आहे. मूळ पदामध्ये आम्हाला सांगितलं. संग घडो मज लागी असा साधू, संग घडो मज लागी असा साधू, संग घडो मज लागी. असा साधू संग घडो मज लागी. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे, ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी. असा साधू संग घडो मज लागी. साधू संग घडो मज, संग घडो मज, संग घडो मज लागी.